नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. नागपुरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गाजलेल्या प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. मुख्य आरोपी आशिष विल्सन याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 आणि गिट्टी खदान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पुन्हा अटक करण्यात आली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपुरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी शनी चंद्रिका पुरे यांच्यावर झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर 5 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडनं सुरू करण्यात आला. तपासादरम्यान विक्की कुंभार उर्फ पंकज महतो वय 21 वर्ष आणि अनिकेत उर्फ अंकित प्रमोद जणबंधू वय 25 वर्ष या 2 आरोपींना ताब्यात घेऊन गिट्टी खदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सन याचा शोध घेत असताना तो शस्त्रासह आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निघून गेल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 आणि गिट्टी खदान पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. या कारवाई दरम्यान शनिवारी सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातून मुख्य आरोपी आशिष विल्सन याला पुन्हा ताब्यात घेण्यात यश आलेत. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईकरिता गिट्टी खदान पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे अधिकारी चेतन बोरखेडे आणि त्यांच्या पथकासह गिट्टी खदान पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे. फिर्यादी शनी चंद्रिका पुरे यांच्यावर पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमध्ये झालेल्या अटेम्प्ट टू मर्डरच्या घटनेमध्ये पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे मुख्य आरोपी आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर 5 ते 7 लोक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर तपास युनिट क्रमांक 2 गुन्हे शाखा यांचे द्वारे तात्काळ चालू करण्यात आला. त्यामध्ये आरोपी विक्की कुमार पंकज महतो वय 21 वर्ष आणि अनिकेत उर्फ अंकित प्रमोद जनबंधू वय 25 वर्ष राहणार दोघं पण गिट्टी खदान हद्दीमधील यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे हस्तांतरित करण्यात आलं. त्यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सन याचा शोध घेऊन त्याला सुद्धा शुक्रवारी तो शस्त्रासह सापडल्यामुळे त्याच्यावर कलम 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करून पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आरोपी आशिष विल्सन हा तेथून निघून गेला असताना त्याची माहिती जेव्हा युनिट 2ला मिळाली तेव्हा पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह समांतर तपास लगेच युनिट 2च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चालू केला आणि त्यामध्ये त्यांना यश येऊन मुख्य आरोपी आशिष विल्सन याला पुन्हा एकदा शनिवारी मुंजे चौक सीताबर्डी हद्दीमधनं ताब्यात घेऊन आणि पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. सदरची संपूर्ण कार्यवाही ही गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी श्री चेतन बोरखेडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन यादव, पोलीस हवालदार सडमाके आणि इतर आमचे कर्मचारी यांच्यासह पोलीस स्टेशन गिट्टी खदानचे तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केलेली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या या गाजलेल्या प्रकरणात मुख्य आरोपी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास गिट्टी खदान पोलीस करीत आहेत.